नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याच किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला चना कोलीवाडा करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण. आपल्याला चना कोलीवाडा करण्यासाठी लागणार आहेत छोले. तर मी ही छोले आहे ना रात्रभर भिजत ठेवलेले होते. तर ते आता घेऊयात आपण. आता कुकरला लावायचे आहेत ते छोले. चांगले भिजलेत. 1 ग्लास आपण ह्याच्यात पाणी टाकूयात आणि थोडंसं एक अर्धा टीस्पून मीठ टाकूयात. आणि आपल्याला हे आता कुकर लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या द्यायच्या कुकरला. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून थंड करायचे. 3 शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत. काढलं मी कुकर झाकण. आता आपण हे छोले जे आहेत ना ते आपण असे गाळून घेऊया. पाणी वेगळं करून घ्यायचं आणि चणे असे चाळणीवर टाकून पाणी पूर्ण ह्याच्यात निथळू द्यायचं. वेगळं करायचं पाणी. असे कोरडे चणे ठेवायचे. हे छोले आपण पाणी काढून वेगळे करून घेतलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे मीठ. एक अर्धा पाऊण टीस्पून मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. परत आपलं हे हळद टाकायची कलरला. लाल तिखट चवीनुसार. हे बेसन पीठ टाकूयात आपण. हे 3 चमचे टेबलस्पून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 5 टेबलस्पून. आणि हे आपण लसूण, अद्रक, अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा असं घेतलेलं आहे वाटून. हे आपलं गरम पावडर घेतलेली आहे, गरम मसाला. तर आपल्याला आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. आता हे आपण मस्त चना कोलीवाडा बनवणार आहेत. चला आपल्याला हे मिश्रण मी सगळं छोलेचं टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला थोडा अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. जरा खट्टा खट्टा मिठ्ठा चव लागते. असे पचन होते छोले खाल्लेले. आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकूयात आता तळण्यासाठी. थोडंसं तळण्यापुरतं तेल टाकायचं. चना कोलीवाडा हा एक झणझणीत आणि कुरकुरीत असा एक स्नॅकचा प्रकार आहे. तर हे असं छोल्यांची भाजी नाही कधी खाऊ वाटली तर मुलांना असं एक हा मधल्या वेळेत खाण्यासाठी, भूक खूप लागल्यानंतर चटमटीत खावं वाटत असेल तर असा एक प्रकार आहे हा करण्यासारखा मुलांना. ते आपलं कढईत तेल टाकलेलं आहे. तेल तापून झालेलं आहे. तर आपण हे एक एक असे छोले टाकून फुल गॅसवरच टाकायचे आहेत. एक एक चणे असे 2-2, 1-1 असे सोडून घ्यायचे तळण्यासाठी. असे आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहेत. त्याच्यामुळे आपलं एक सुटसुटे करून एक एक टाकूयात. 1-2 1-2 असे पडत राहतात. त्याला तळण्यासाठी गॅस फुलच ठेवावा लागतो. नंतर तळत झाले होत आले की थोडा गॅस कमी करायचा. हे बघा मस्त कसं कलर आला ह्याला छोलेला. आणि हे फुलवर तळून झालं, गॅस कमी करून घेतलेला आहे. असं हे मस्त असे क्रंची क्रंची बनवायचे आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे. ज्यांना मऊ खायचे असतील मऊ राहू द्या. कडक करायचे असले तर कडक करून घ्या.
पूर्ण तेल काढून घ्यायचं असं. याच्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावर टाकत आहे, म्हणजे राहिलेलं तेल आपलं टिश्यू पेपर शोषून घेतो. मस्त लागते चणा कोलीवाडा. आपल्याला जर छोलेची भाजी उसळ खाऊन जर असं बोर होत असेल तर आपलं हे चणा कोलीवाडा एकदा करून पहा तुम्ही. खात जा असं माझ्या नवीन नवीन रेसिपी मी समोर घेऊन येत आहे तुमच्या. तर हे पहा कसा दिसत आहे याचा कलर. पकोड्यासारखंच आहे पण जरा वेगळा प्रकार आहे. चला आपली आता ही शेवटची बॅच झालेली आहे टाकून. तर शेवटची बॅच तळत आहे. छोले कोलीवाडा आपला तयार होत आलेला आहे पूर्ण. चला हे तळून झालेले आहेत. तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा. त्याला काही तेल पण जास्त आटलं नाही, जेवढं टाकलं तेवढं तेल तसंच आहे कढईमध्ये. चला मस्त हा पदार्थ आपला तयार करून झालेला आहे. आपले चणा कोलीवाडा तयार झालेला आहे आपल्याकडून. पहा कसा खणखणीत वाजायलेला आहे, मस्त कुरकुर झालेला आहे ते. बघा हे कुरकुर झालेले एकदम कुरकुरीत. आणि आता त्याच्यासोबत खायला आपल्याला हे लिंबू, कोथिंबीर टाकूया थोडीशी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. हे आपल्याला त्याच्यासोबत जर कांदा पण खायला छान लागतो त्याच्यासोबत. मी असे थोडंसं कांदा ठेवत आहे. थोडंसं लिंबू टाका वरतून आणि कांदा घ्या सोबत खायला, मग आणखी चव छान लागते. तर हे पहा कशी झाली आहे आपली रेसिपी, कमेंट करून सांगा. आणि भेटू आपण पुढच्या रेसिपी बरोबर. खुश राहा, आनंदी राहा. ओके, बाय बाय.